चिंतनक्षण ही सूत्रे जगण्यातील हे अनुभवमय सार श्रवण करूयाता सूत्रांचा हा सुबोध विस्तार. आपलं आजचं चिंतनाचा विषय आहे, गुरूंच्या इच्छेनं आपण परमार्थ केला म्हणजे आपल्या कल्याणाचा प्रपंच भगवंताला करावा लागतो. आपलं तो प्रपंचाचा विचार केल्याशिवाय गाडच पुढं सरकत नाही. परमार्थाचा जरी विषय असला तरी प्रपंचाचा विचार केल्याशिवाय गाड पुढं सरकत नाही. आणि त्याला काय पर्याय नाही, कारण आपण 5 इंद्रियांचे बनलेले आहोत, मुळातच पंचमहाभूताचे बनलेले आहोत. तर त्यातून एकदम कसा मनुष्य तिकडे जाणार, म्हणून आपली ही सुरुवात अशी होते. आता यात सुद्धा खरं सांगितलं तर शेवटी आपल्या कल्याणाचा प्रपंच भगवंताला करावा लागतो. इथं चाललंय शेवटी, म्हणजे पुन्हा प्रपंच करावा लागणार आणि त्याला काही पर्याय नाही. म्हणजे वचनाच्या शेवटी सुद्धा आपण शेवटी येऊन प्रपंच व्हायला होणार आहे ह्याच्या खात्री घेऊनच जाणार आहे जाताना, त्यामुळे तशी काही काळजी करायचं कारण नाही. तेव्हा जरी भगवंताचं चिंतन असलं तरी त्याची दिशा लक्षात यावी म्हणून हे सांगितलं की ती प्रपंचाकडे जाणारी आहे. सध्याच्या प्रपंचाचं स्वरूप जसं 5 इंद्रियांचं, जसे आपण पंचमहाभूताचे वगैरे वगैरे, तशा 5 गोष्टी बऱ्याच जीवनामध्ये आहेत. आपल्या सध्याच्या प्रपंचामध्ये जर एक सार रूपाने पाहिलं तर कुठल्या 5 गोष्टी साधारण दिसतात, आपल्याला कोणत्या दिसतात आपण ठरवा. त्या 5च असल्या पाहिजेत असं नाहीत. असंख्य वस्तू जगामध्ये आहेत, असंख्य विचार जगामध्ये आहेत. मला समोर ज्या वेळेला हे लिहिलं त्यावेळेला काय होतं ते आपल्यासमोर ठेवतो की मी प्रपंच म्हटलं म्हणजे माझ्या डोळ्यासमोर कोणत्या गोष्टी येतात, सर्वसामान्य मनुष्य म्हणून कोणत्या गोष्टी येतात. एक स्वतः आपण येतो, त्याच्याशिवाय काहीच नाही. ते तो सारखं डोक्यात असतंच. त्यामुळे प्रपंचाचं जर कुठल्या आसाभोवती सगळा प्रपंच फिरत असेल तर मी त्यामुळे आपण स्वतः हा आपल्या दृष्टीनं प्रपंच. दुसरं त्याच्याबरोबरीनं फिरत असतं आपली माणसं, तर हा माझा दुसरा प्रपंच. जसा आपला कसा आहे आपण त्या दृष्टीने विचार करून ठरवा. सामान्य प्रापंचिक मनुष्य म्हणून त्याच्याकडे पाहतो आपण. प्रपंचाचं स्वरूप वेगळं असतं, त्यासाठी काही लौकिकदृष्ट्या ज्याला आपण म्हणतो तशा अर्थाचा काही प्रपंच करावा लागतोच असं नाही. प्रपंच मनामध्ये वास करतो महाराज म्हणायचे, त्या अर्थाने आपण घ्या. तर आपली माणसं. तिसरं आपलं सगळं जंगम वस्तू. नंतर स्थावर, चौथं स्थावर जंगमाशिवाय पुढे सरकत नाही आपली गाडी. त्यामुळे प्रपंचाचं काय आहे ते जंगम आहे सगळं, ते चौथं स्थावर. आणि 5वं आपला समाज. त्यामध्ये मी निसर्ग गृहीत धरतो. बाजूचं सगळं आहे ते, त्यामध्ये समाज आला, आपला निसर्ग आला, सगळं मी त्यात गृहीत धरतो. तेव्हा याला धरून सगळे विचार आपले चालू आहेत. या 5 गोष्टींना धरून विचार चालले आहेत की नाही आपण आपल्या जे काय मनाच्या प्रकाशात पाहायला काय हरकत नाही तसं. तेव्हा आपल्या स्वतःविषयी मी नुसती की यादी वाचतो. यादी म्हणजे यादी करायची गरजच नाही. प्रपंचात किराणाची यादी करायची, ह्याची कशाला यादी करायची. तेव्हा महिन्याची यादी वगैरे टाकतो आपण तसे. अलीकडे महिन्याची यादीबरोबर एक औषधाची सुद्धा महिन्याची यादी टाकावी लागते बरं का, काय सांगावं. तर तेव्हा स्वतःला खायला प्यायला मिळायला पाहिजे, शरीर तंदुरुस्त राहायला पाहिजे. मीचे विचार माझे सगळे, म्हणजे पहिल्यांदा इथे असतं सगळं, मग दुसऱ्याचे विचार होतात. हे तंदुरुस्त जर समजा प्रश्न आला, म्हणजे मी एक आता जाता सांगितलं म्हणून यादी वाचणार होतो खरं म्हणजे, यादी बोलायची होती, पण ते संबंधी समजा आजारपणच आहे तर आपल्यालाही झाले घरातल्याला कोणालाही झाले, कल्पना करा. तर आधी विचार त्याच्या आजारपणाचे मनात येईल का माझे येईल. आणि तिथे माझं मला झाले पर्यंत तुमचं कुठं सांगताय म्हणतो का नाही मला सांगताय, यावरनं आपण ठरवा. तेव्हा त्या तंदुरुस्तीत सुद्धा माझी तंदुरुस्ती हा महत्त्वाचा प्रश्न आहे. मग नंतर मग आपली माणसं, म्हणून मी त्याला दुसरं स्थान दिलं. प्रपंचामध्ये ज्या 5 गोष्टी आहेत त्यात दुसरं स्थान त्याला दिलं. तेव्हा ती तंदुरुस्ती, मग वस्त्र निवारा, घरचा, मग त्यासाठी नोकरी, उद्योग, देहसुखाच्या गोष्टी, मग चैन चंगळ, काय जिथे जायचं आहे आपल्याला तिथे, स्वतःबद्दल जिथे जायचं आहे तिथपर्यंत जा. किती जाल त्याची यादी मोठी आहे. आपली माणसं त्यात आई वडील अमकं तुमकं ती मागं सगळं, पती पत्नी या नात्याने तिथे काय असेल ते, मुलं बाळांना तेव्हा एक अमकं तुमकं ते सगळं. त्यानंतर मग त्यांचं सगळं, मग त्यांची काळजी करणं, विशेषतः काळजी घेण्यापेक्षा महाराज म्हणतात तसं. त्यामुळे काळजी करणं, त्यांचं सगळं व्यवस्थित असलं पाहिजे. बरोबर आहे, म्हणजे कर्तव्याचे भाग आहेत ते मी मान्य करतो. त्यातले जिथे प्रपंचाचं स्वरूप समजून घ्यायचं आहे तिथे यांचा वावर किती आहे ह्याचा विचार नंतर करायचा आहे, म्हणून हे सगळं सुरुवातीला मांड.
तिसरं आपलं हे जंगम स्थावर जे काय आहे ते, त्याला स्थावर जंगम म्हणायची पद्धत आहे, पण आपण जंगम स्थावर घेतले कारण जंगम जरा पटकन घेऊन निघता येतं, पण उन्हाळून जाता येतं माणसाला, कुठं जाता येत नाही घेऊन, बरं का, हे माहिती आहे खरं म्हणजे, पण तरीसुद्धा त्यातल्या त्यात असं वाटतं घरदार काय मनुष्य पाठीला घेऊन मारून जाणार आहे का, नाही, पण पैसे खिशात टाकून जाणार हे आहे, तर असं वाटतं, त्यामुळे ते जरा सोपं आहे असं आहे. तेव्हा लँडलाईनपेक्षा मोबाईल नाही का सोपे झाले, तसं आहे समजा. त्यामुळे जंगम आधी का स्थावर आधी याचा उलगडा आपल्याला तिथे होईल. तेव्हा मग बोटातलं, गळ्यातलं, कानातलं, म्हणजे एकदा जंगमाची यादीच करायला लागल्यानंतर मग काय यादीला काही अंत नाही आहे, न बघितलेलं बरं त्या विषयात. पण काय असेल ते गळ्यातलं, कानातलं, आत्ता म्हणलं तसं, पायातलं म्हणजे ते नव्हे खाली ठेवून आलेलं, ते असतं इथंच असतं काहींचं, काही वेळेला इथंच असतं काही वेळेला, तर ते सोडून पैंजण वगैरे, वाळेवेळे, ते अमकं तमकं ते काय असेल ते, लहान मुलं असलं तर वाळेवेळे, फर्निचर आपले जंगम, म्हणजे जंगम फर्निचर मी गृहीत धरलं आहे, स्थावर फर्निचर नाही, कारण काहींची फर्निचर सुद्धा स्थावर असतं, तेव्हा ते तो फरक आपल्याला माहिती आहे. ते फर्निचर अगणित वस्तू, म्हणजे जर एक घरामध्ये नजर टाकली काय यादी करील माणूस, म्हणजे प्रपंचाचं स्वरूप काय हे समजून घेतलं असं ना. आपण एखाद्या ऑफिसमध्ये काम करतो, आपण ऑफिसचं स्वरूप समजून घेत नाही, आपल्याला एखादा अभ्यासक्रम शिकायचा आहे, अभ्यासक्रमाचं स्वरूप समजून घेत नाही, तसं हे समजून घेण्याचा प्रश्न आहे. मग हे प्रपंच कल्याणाचा भगवंताला का करावा लागतो वगैरे जे काय पुढं सगळं आहे त्याची इथे कारणं इथे दडलेली आहेत, कारण हे स्वरूप नाही लक्षात घेतलेलं म्हणून. तर आत्ताच्याचं स्वरूप असं आहे, अगणित वस्तू, जंगम वस्तू सगळ्या नेण्यासारख्या, उचलून मिरवण्यासारख्या, काय त्याचं करायचं असेल ते, बाळगण्यासारख्या नुसत्या, म्हणजे लॉफ्टवर कुठे नाही, खाली दिसायला सुद्धा आली नाही, वर्षभरात खाली वस्तू आलेलीच नाही कुठे, पण बाळगलेली आहे, माळ्यावर आहे, मोडकी वेळी आहे, पण असू दे असं वाटतं. झाला तर मिक्सर, फ्रीज आहे, अमकाय तमकाय, बाकीच्या गोष्टी आहेत, ते सगळं आहे, पण तरीसुद्धा ते माळ्यावरचं अजून मोडकं ते आहे, ते आता त्याची ती वेळीचं हे सगळं गेलेलं असते, नुसता पाठ आहे, पाठचं उपयोगी पडलं काय सांगतात ते माणसाला, म्हणून प्रापंचिक मनुष्य म्हणजे त्याचं असं प्रपंच सगळीकडे पसरलेलं आहे का, म्हणून त्या अगणित वस्तू म्हणजे, आणि अगणित प्रकारची माहिती, म्हणजे काय आता त्याला त्याच्याबद्दल नाही, थोडक्यात जाऊ. आता स्थावर, त्यात घरदार, आपल्याला राहायला स्वतःला एक घर लागतं, एक गृहीत आहे, कसली असो कसल्याही प्रकारचं, पण एक लागतं, काही ना 2 लागतात, 3 लागतात, एका ठिकाणीच राहतात, एका वेळेला काही ते 2-3 ठिकाणी आपण काही सत्पुरुष आहे का मला सांगा, एका वेळेला 5 ठिकाणी, ते अवतारी पुरुषांचं काम आहे, एका वेळेला 5 ठिकाणी दिसले ते वगैरे, ते महापुरुष हो, आपण एका ठिकाणी एका घरात राहणार, तरीसुद्धा असं वाटतं की एक घेऊन ठेवू, मग ते आहेच आपल्याला शक्य तर मग करून ठेवूया, मग तिसरं, मग चौथं, ते काय इन्व्हेस्टमेंट, मग आपण घरात राहणार, मोकळ्या प्लॉटमध्ये कशाला राहतोय, तरीसुद्धा 1-2 असू देत असं म्हणून एक प्लॉट आहे, म्हणजे जे काय घरदार, जमिनी, काय ज्याला आपण स्थावर म्हणून म्हणत असाल ते, दुकानं, गाळे, काय सगळं आहे त्याच्यामध्ये. पार्किंग प्लेससुद्धा आहे, तीसुद्धा अलीकडे विचार करावा लागतो, पैसे मोजावे लागतात, त्याची व्यवस्था करावी लागते, जो व्याप आहे त्याचा नंबर घालून ज्याची त्याला अलॉट केलेली असते आपल्याला माहिती आहे, त्याची किंमत वेगळी मोजावी लागते, म्हणजे इथपर्यंत आता गेलेले आहे, त्यामुळे तीसुद्धा स्थावर अलीकडे एक मालमत्ताच आहे. आपला प्रपंच कसा आहे याचं स्वरूप समजून घेण्यासाठी अगदी थोडक्यात पाचवा आपली सगळी समाज, माणसं, मग ते निसर्ग, संस्था, मानमान्यता, प्रतिष्ठा, प्रसिद्धी, किती गोष्टी मागं लागल्या आहेत माणसाच्या, त्यांनी मागं लागल्या, आपण लागलो खरं सांगायचं तर प्रसिद्धी, त्यातल्या त्यात शक्यतो एकाच कामाची 10 वेळा झाली तर आणखीन चांगलं, नंतर बाहेरचे अब्रू, पत, ते काय मोठेपणा, चांगलपणा, काय जे मिळवायचे, म्हणजे त्याच्यासाठी सगळं करायचं. महाराजांचे आपल्याला लक्षात असेल गोष्ट, हाताखालच्या कारकुनांनी 2 मजली घर बांधलं वगैरे, चुकीच्या मार्गाने बांधलं, आपण का नाही चुकीच्या मार्गाने गेलं, भीती वाटली लोक काय म्हणते, म्हणजे भयापोटीच पाळलं मी चांगुलपण, मी चांगुलपणाचं तिकडे गडबड आहे, ते चांगुलपण आहे ते असं आहे. तेव्हा एवढी मी आत्ता अगदी उभ्या म्हणजे जाता बसल्या म्हणतो, उभ्या नाही, पण यादी वाचली. ही यादी नुसती प्रपंचाचं एक स्वरूप दर्शवते, म्हणजे एखादं हे सॅम्पल आहे फक्त, काय नाही. प्रत्यक्षात जर आता मी वस्तू म्हटल्याबरोबर अगणित वस्तू, आपण एकदा घरामध्ये करू नका काय एका वेळ असतो असं नाही आपल्याला, कारण हे टी व्हीने ह्याच्यातनं कुठं आपल्याला वेळ मिळतो सगळ्याजणांना, तर त्यातून समजा वेळ मिळाला, एखाद दिवशी लाईट गेले, काही नसलं, इन्व्हर्टरवर चालत नाही असं असलं तर करून बघायला हरकत नाही की खरोखरच वस्तूंची यादी, आणि केल्यावर लक्षात येतं
बिनवापराच्या वस्तूंची यादी जरी केली तरी सुद्धा चालेल माझ्या दृष्टीनं. वापराच्या वस्तूंची सोडून देऊ क्षणभर, निदान त्याचा उपयोग तरी आहे काहीतरी. पण बिनवापरातल्या वस्तूंची एकदा यादी केली ना तरी सुद्धा माझ्या दृष्टीनं खूप होईल प्रपंचाचं काय आहे ते. तर आता यादी वाचताना आपण थकतो तर मनुष्य जगताना थकतो यात मला काही नवल वाटत नाही. जगताना शेवटी तो थकतो, शेवटी म्हणतो पण थकलो या प्रपंचाने. असं सत्पुरुषांचे अभंग सुद्धा आहेत. तेव्हा करिता या सेवा कुटुंबाची आपल्याला आहे ना लक्षात. तर असं सगळं तुकोबांचे सुद्धा आहेत, अनेकांचे संतांचे अभंग आहेत. तर जगताना थकतो यात काही शंका नाही. हे नुसतं वाचताना आठवताना आपल्या डोळ्यासमोर जर यायला लागलं तरीसुद्धा थकवायला लागेल थोड्या वेळाने. तर अशी परिस्थिती आहे. शेवटी काय होतं तर शेवटी अस्वस्थ होतो, अस्वस्थ राहतो, अस्वस्थ करतो. हे सगळ्या शेवटी प्रपंचाचं स्वरूप राहतं. फार कमी माणसं अशी की शांत आहे, समाधानी, काय नाही मिळायचं. म्हणजे ते शेवटचं जे स्वरूप आहे त्याचं ते शेवट कशात होतो याला महत्त्व आहे. मनुष्य पोचला का नाही, परवा आपला विषय तसा झाला होता, तसं तो ज्या गावी जायचा तो गेला का नाही, तसं प्रपंचाचं स्वरूप आपल्या काय आहे. तर ते शेवटी अस्वस्थतेचं, अजून काहीतरी करायचं राहिलं त्याचं, मग ते कोणाचं तरी असेल, आपलंच असेल असंही नाही. ही 5 सांगितलेत, त्यामुळे त्यात कोणाचं काय करायचं राहिलं असेल हे सांगता येत नाही. तेव्हा या कुठल्या तरी यादीतलं काहीतरी राहिलेलं असतं, त्या पोटी शेवटी अस्वस्थता राहते. आणि त्यात मनुष्य राहतो याचं कारण का असतो, स्वतःही असतो, बाकीच्यांना ठेवतो, स्वतःही अस्वस्थ राहतो याचं कारण तर एकमेव साधं सांगायचं तर इथे ज्याचा संबंध आहे तो प्रपंच कल्याणाचा प्रपंच नसतो. कल्याण ही गोष्ट आनंद किंवा शांती किंवा सार्थक देते. कल्याण कशाला म्हणायचं हा प्रश्न आहे. कल्याण तर प्रत्येकजणच करायला निघालेलं आहे. तर कल्याण कशाला म्हणायचं, जी गोष्ट केल्यानंतर मला शांतता आणि समाधान आहे, जे भंग पावत नाही. तर माझ्या निदान एवढे कष्ट मी 5 प्रकारचे आत्ता मोघम सांगितले, त्याची यादी अगणित स्वरूपाची आहे. त्यात माझ्या आयुष्याची 60-70 वर्ष काय 90 वर्ष असतील ती जाणार. ती केल्यानंतर जर मला ते शांती समाधान सुख समाधान देत नसेल तर मग मला माझा विचार करायला पाहिजे, तो कल्याणाचा नाही असं ते संतांचं म्हणणं आहे ते बरोबर आहे का. कल्य म्हणजे प्रातःकाल, मुळात कल्य म्हणजे सकाळची वेळ, प्रातःकालची वेळ. कल्याण शब्द त्यावरून आला आहे, आपण त्यावरून लक्षात ठेवलं तरी चालेल. तेव्हा ज्या एरवीचं अडचण काय आहे, हे सगळा प्रपंच अंधारात चाचपडल्यासारखा आहे हे आपल्या नंतर लक्षात येईल. ज्या वेळेला काही वर्ष मनुष्य प्रपंच करतो त्यावेळेला हे करून बघूया, ते करून बघूया, ते करून बघूया. एखाद्या धंद्यात अयशस्वी मनुष्य असावा आणि तो जसं हे करून बघू, ते करून बघू, ते करून बघू, मग असं त्याचं व्हावं, तशी अवस्था ह्या प्रपंचाची आहे. म्हणून इतक्या प्रकारचा तो झाला आहे आणि इतकी वर्ष त्याच्यात जातात. याचं कारण हे की तो वेगवेगळ्या ट्रायल घेत असतो. तर त्याच्या ह्या सगळ्या प्रकारचे ट्रायल्स आहेत, ह्या माणसांच्या आहेत, त्या व्यवसायांच्या आहेत, त्या विचारांच्या आहेत, सगळ्या प्रकारच्या ट्रायल्स आहेत. ते शेवटी सांगितलं मानमान्यते प्रसिद्धीपर्यंत सगळं. प्रसिद्धीने समाधानही होतं आणि प्रसिद्धी मागं लागून दुःखही होतं. हे नंतर लक्षात आल्यावर मग ती नसती झाली तर बरं झालं असतं असं म्हणायची वेळ ती. हे जे आहे ना असं प्रत्येक गोष्टीचं होत राहतं. म्हणून मी ट्रायल एररसारखी म्हणतो. तर ते एरर्स जास्ती आढळतात शेवटी. आणि म्हणून शेवटी आपल्याला सर्वात मोठी एरर म्हणजे शेवटी अस्वस्थ होणं आपण. तेव्हा मूळ कल्याण कशाला तर प्रातःकालाला. तर एरर कोणाची होते, ट्रायल कोणाला घ्यावी लागते ज्याला निश्चित माहीत नाही. जो अंधारात चाचपडतो आहे त्याला रस्ता दिसत नाही. म्हणून कल्याणाचा प्रपंच नाही का म्हटलं तर कल्याण म्हणजे प्रातःकाल तो जीवनामध्ये होतच नाही, अंधारात जीवन जातं. म्हणून ते इथे काहीतरी संबंध आहे त्याचं चिंतन करण्याचा. तर समाधानाचा प्रातःकाल होत नाही, जीवन अंधारात जातं किंवा अनिश्चिततेत जातं, अस्थिरतेत जातं. म्हणून त्याला कल्याणाचं म्हणता येत नाही. ते कल्याणाचं कसं करायचं हा प्रश्न आहे. महाराज त्यांनी त्याची एक आपल्याला खूण दिलेली आहे. जरुरी पुरता करावा म्हणजे कल्याणाचा होतो, गरजेपुरता करावा म्हणजे कल्याणाचा होतो. तर आता अडचण तिथंच आहे, कळीचा मुद्दा आपला तोच आहे. कारण अडचण काय की जरूर कशी ठरवायची हा प्रश्न आहे ना. प्रत्येकजण हे सगळं जरुरीचं म्हणूनच करतोय. तो असं म्हणतो की माझी 2 घरं आहेत पण एक तिसरं एक आत्ता आणायचं आहे, आता आहे काय ते इन्कम टॅक्सची सवलत मिळते तर मग होऊ की तिसरं काय चौथं असेल ते, किंवा आहेत तर पैसे तर इन्व्हेस्ट करू की, असं वाटतं. म्हणून तो तिसरं चौथं काय ते करायला जातोय. त्यावेळेला त्याच्या दृष्टीने ते जरुरीचं आहे असं त्याला वाटतं. प्रत्यक्षात त्याला तिथं जाऊन येणं पण शक्य नाही अशी अवस्था आहे. पाहायला सुद्धा ती गोष्ट जाणं शक्य नाही अशी परिस्थिती आहे. त्याच्यात ते व्यापच त्याच्यामागे स्वतःचे एवढे आहेत प्रपंचाचे, पण तरीसुद्धा ते जरूर आहे असं वाटतं. मग आता हे जरूर महाराजांच्या भाषेत जरूर ठरेल का नाही ठरेल हे आपल्या मनाला सत्य असत्याची मनं केली वाही तसं म्हणाली नाही जनमता. ते आपण काय त्यांच्याकडे म्हणायचं काय बघायचं काय कारणच नाही. आपल्या मनाशी विचार करून ज्या वेळेला आपण निष्पक्षपाती कधीतरी असतो
प्रार्थनेच्या वेळेला, पूजेच्या वेळेला, कुठेतरी सत्संगामध्ये, अशा वेळेला ज्या वेळेला आपण ज्या वेळेला निपक्षपाती असतो त्यावेळेला विचार करून बघा की हे जरुरीत होतं का नव्हतं, हे गरजेचं होतं का नव्हतं, हे बिनगरजेचं होतं का, हे आपण ठरवू शकतो. आणि तेव्हा आपल्या लक्षात येईल. कारण जरूर ठरवणं ही का अडचणीची का झालेली आहे, तर जरूर ठरवण्याचं काम आपण मनाकडे दिलेलं आहे. मन हे न भरणारं भांड आहे, तर त्याची जरूर कधीही संपलेली नाही. अगदी म्हातारपणी अंथरुणावर असला तरी मनुष्याला जरूर आहेच अजूनही त्याच्या नावावर आहे ते त्याच्याच नावावर हवं त्याला, अशी ज्याची परिस्थिती आहे, हे जे सांगितलं 5 गोष्टी आहेत त्या, तर त्याचा अर्थ असा आहे की मनाचं भांडं भरत नाही. मग भरत नाही म्हणून ही अडचण जरुरीची सुटत नाही. ही जरुरीचं जे गणित आहे ते सुटत नाही. अगदी साधं म्हणून 1-2 उदाहरणं आपण फक्त पाहून पुढे जाऊ. की जमिनीवर पाणी ओतायला लागलं तर पाण्याची जरूर असते जमिनीला, हे बरोबर आहे. 1 घागर ओतली जर निघून जाते, 2 घागर ओतली निघून जाते, 3 घागर ओतली तरी कोरडं पडतं. प्रत्येक जमिनीचे काय जी अवस्था असेल त्यानुसार. पण 4 घागरी ओतल्यावर ते ओलं होतं तिथे. 5वी घागर जर त्या रानात ओतायला गेलं, एक गोणगा किंवा काय आपल्याकडे म्हणतात त्या पद्धतीची जी चौकटे असेल जमिनीची, किंवा काय काळं केलं असेल समजा, तर त्याच्यात आपण 2 घागरी, 3 घागरी, 4 घागरी पाणी ओतल्यानंतर ते वाहायला गेलं अशी त्याच्यात अवस्था निर्माण होते. हे साधन निसर्गातली आपल्याला करून बघता येण्यासारखा प्रयोग आहे की आपण ओतून पाहावं. अगदी माळावर ओतून पाहिलं तरी चालेल. पण 5वी घागर, 7वी घागर, 10वी घागर की हळूहळू ते ओलं होते. तर शेवटी असं होतं की चिखल निर्माण होतं तिथं. म्हणजे आता जरूर किती होती पाण्याची त्या जमिनीला हे ठरवता येतं. हे जमिनीचे ठरवण्याची यंत्रणा आहे की ती दाखवते की आता जरूर संपली. आता ते पाणी आळा असेल तर वाहून जाईल, जर शेत असेल तर कुजेल. म्हणजे जे शेत पिकावं म्हणून पाणी घालायचं ते शेत ते कुजवू शकतं. हा तिथे आपल्याला पाहायला मिळू शकतं. म्हणजे काहीतरी ठरवायचं आहे ना आपल्याला, मग त्यासाठी हे ठरवता येईल. अगदी साधं आहे. हे बाहेर झालं. आपल्याकडे बघून आपण ठरवलं तर आज आता तो सणावाराचा दिवस आहे, थोडं कमी जास्त झाला असेल, जेवण नाही असं म्हणत नाही मी, पण तरी सुद्धा आपलं पोट सांगतं की नाही आपल्याला पण सांगावं लागेल की हे जरूर होतं का नव्हतं, आपण ठरवायचं. हा एखाद दिवस एक्सेप्शन म्हणून ठीक आहे ते, पण सर्वसाधारण माणसाची जरूर आहे ते त्याला कळते. तेव्हा त्याच्या पुढे जर गेलं तर आपल्याला त्रास होतो. म्हणजे हे जरुरीचं जर आपल्याला कळतं, मग प्रपंच जरुरीचा इतका मग अशी यादी वाटली, मनुष्य थकून जातो ना, वेळ राहत नाही त्याला. तो म्हणतो ज्ञानेश्वरी वाचायला वेळ नाही मला, हे मसाला वेळ नाही, नाम घ्यायला वेळ नाही, अमुक नाही तमुक नाही. हे जे सगळं त्याचं होते ते का होते, तर ती जरूर मनाकडे दिली आहे आणि त्याला साधं पाणी सुद्धा ओतून दाखवलेलं नाही बाहेर की ह्याची जरूर किती आहे बघ, पोटाची जरूर किती आहे बघ, आणि तुझी जरूर किती आहे बघ. असे 3 गोष्टी आपण विचारल्या होत्या. काय याचा विचार करायला हरकत नाही की लगेच लक्षात येईल की जरुरीचं काय आहे. तर हा महाराजांनी सुचवलेला जो मार्ग आहे त्याचं आपल्या समोरचं स्पष्टीकरण आहे. मग ते सगळीकडे लागू होतं. ते पगाराला लागू होईल, धंद्याला लागू होईल, कशालाही काही केलं तरी त्याच्यापुढे काहीतरी शिल्लक राहणारच ना. आज आपलं नाही का, आजच एवढे पब्लिक सेक्टर युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष मंडळी वा फार मोठी माणसं आहेत, पण त्यांना असं वाटतंच की नाही की त्यांचे ते 3 कोटी 1 कोटी पॅकेज, मला तर फक्त 25 लाख मिळतात, मला तर फक्त 30 लाख मिळतात, त्यांना तर 1 कोटी मिळतात. मिळू दे त्यांना, सगळ्यांना सारखं मिळू दे, भरपूर मिळू दे, त्याबद्दल काय प्रश्न नाही. पण वाटत राहतं नाही, अस्वस्थ ठेवतंच की नाही तुम्हाला, ते त्याच्यात लपलेले आहे. ते चूक बरोबर आणि ती अर्थ असेल ते वेगळे प्रश्न आहेत. आपण मूळ असं पाहू की मनाचं भांडं काय आहे. तो मनाचं भांडं भरत नाही. जरुरीचं भांडं भरलं का नाही, आपलं पोटाचं सांगता येतं, आपल्या गरजांचं सांगता येतं. त्याच्या पलीकडे काय करणार मला सांगा, त्याच्या पुढचंच काय करणार पुढे, हा प्रश्न आहे. म्हणजे आपल्याला जशी किमान, म्हणजे जाता म्हणून फक्त सांगतो, किमान वेतन कायद्याची जरूर आहे तशी कमाल वेतन कायद्याची पण जरूर आहे, खरं सांगायचं तर. आता हा जे माणसं मोठी आहेत त्यांचा हा विषय, पण तरीसुद्धा खरं सांगायचं तर तिथंच आणि त्याच्यातच पुढची दुःख सामावलेली आहेत पुढची सगळं. जरुरीपेक्षा शेतात पाणी घातलं तर कुचतं, तर माणसाच्या जीवनात जरुरीपेक्षा जास्त झालेल्या गोष्टी आपल्याला शेवटी एक दिवस बसून माळा काढावा लागतो ना, बाहेर टाकावं लागतं ना. निदान नवीन वस्तू आणायची झाल्यावर तरी पहिली बाहेर टाकावी लागते ना, कोणाला तरी द्यावी लागते ना, विकावी लागते ना. मग ह्याचा अर्थ सरळ आहे की त्या घराची सुद्धा स्पेस संपते, तिथे आपल्याला ती वस्तू बाहेर टाकावी लागते. हे जर होतं तर माणसाच्या जीवनाचं काय होत असेल याची कल्पना आपण, महाराजांचं जे जरूर म्हणण्याचा उद्देश आहे तो आपल्याला लक्षात येईल. पण आपल्याला ही जरूर लक्षात येत नाही, कारण मन
अगदी साधं म्हणायचं म्हणजे मन अशी फळी आहे, ही एक फळीच आहे, त्यावरती त्यांनी आता टाकायचं म्हणून त्यांनी टाकले म्हणून बसलं एवढंच फक्त. पण त्याच्यावरती एक काहीतरी 1 इंच किंवा काय 2 इंच काय असेल ती एक टाकली, टोचून नाही, ठीक आहे असं वाटतं त्यांना. मला काय फरक पडत नाही, चालतंय, किती फळी असली तरी चालते, बसायला काहीतरी फळकूट पाहिजे म्हणून फळी पाहिजे, बरोबर आहे. त्यातल्या त्यात एखाद्याला त्रास असेल थोडासा तर कदाचित 1-2 इंच पाहिजे, हे बरोबर आहे. पण गेलेलं त्या मनुष्य त्या कोचात रुतलेला उठता येत नाही, इतकं पाहिजे म्हणलं तर मग आता ते त्याचं त्यानं ठरावं, त्याचं आयुष्य त्याला पूर्ण शक्य नाही. मी इथं लिहून देतो अगदी आता. आणि दुसरीकडे अशी परिस्थिती आहे की शाळेत एका बाकावर 2 मुलांना शक्य आहे बसणं आणि अभ्यास करणं, तिथं 4 मुलं कोंबावी लागतात. आपल्याला माहिती नाही म्हणजे काय कुठे निर्माण होतं त्याची सुद्धा उत्तरं याच सगळ्या ह्या ह्याच्यात आहेत. हे कल्याणाचे प्रपंच राहिले नाही, त्याच्यात त्याची उत्तरं आहेत. तर ती सगळी मूळ तिथे येऊन आपल्याला कळू शकतील. म्हणून प्रपंच करणं आणि कल्याणाचा प्रपंच करणं ह्यामध्ये खूप फरक आहे. आणि तो काय आहे त्याची फक्त मी आपल्यासमोर मांडणी ठेवली, आपण त्याचा विचार अधिक नंतर करावा. आता हा कल्याणाचा करण्यासाठी आपल्याकडे कोणते मार्ग आहेत? 2 मार्ग, ठळक मार्ग आहेत. एक स्वतःच्या विचाराचा आहे, म्हणजे त्याला मी स्वार्थ म्हणत नाही, पण स्वतः लावलेला अर्थ किंवा स्वतः पाळायचं असा जो अर्थ आहे त्या अर्थाने, कारण दुसरा परमार्थ आहे. म्हणून एक स्वार्थाच्या अशा अर्थाने आहे. स्वार्थ म्हणजे अशा अर्थाने की स्वमत, काय तुम्ही त्याला म्हणत असाल ते स्वज्ञान, काय तुम्ही त्याला स्वरूप शब्द वापरत असाल तो, त्या पद्धतीनं करायचा. मग त्यामध्ये काय येईल तर त्यामध्ये विवेक येईल, तुमचा विचार येईल. विचाराने ठरवता येतं मला. मी आत्ता म्हटलं तसं की मला बसायला गरज आहे, तर मला त्याची किती गरज आहे ते मला ठरवता येतं. मी एवढेच ह्याची गरज आहे, मला उठता येणार नाही अशा गोष्टीची गरज नाही, तर मी लगेच मला मेंदूसुद्धा झोपी जाईल असं होईल. तसं जर होत असेल तर ते जरुरीच्या बाहेर गेलं, हे मला ठरवता येतं ना. तर तसं मला कशानेही ठरवता आलं, शुद्ध विचाराने ठरवता येईल. तो प्रत्येकाकडे आहे, तो त्यांनी शुद्ध करावा. अशुद्ध असेल कदाचित पण तो शुद्ध करावा, तो चांगला पैना करावा, तर असं करावं. तो विवेक आहे, ते विवेक मदत करू शकेल. किमान गरजा माणसाला काढता येतात. ज्यादा असेल तर असंग्रह आहे, त्याग आहे, ते सगळं करता येतं. हे सगळ्यांनी बरोबर जरुरीवर राहता येतं माणसाला. जरुरीवर राहिला की त्याचा प्रपंच कल्याणाचा समाधानाचा होतो. हा एक मार्ग झाला, म्हणजे ज्याला ज्या मार्गाने जायचं असेल त्याला. दुसऱ्या मार्गाने जे आपल्याला जमत नसेल ते आपण कोणाची तरी मदत घेऊन करतो. त्या मदत घेण्याला गुरुच्या इच्छेनं आपण परमार्थ केला म्हणजे असं म्हटलेलं आहे. इथे जे सुरुवातीला म्हटलेलं आहे ते गुरुच्या इच्छेनं आपण ते केलं म्हणजे आपोआपच होतं. आपण त्यांच्याकडेच सोपवलं तर ते आपोआप होतं. याचं कारण का त्यांच्या इच्छा म्हणजे त्यांच्या आज्ञा म्हणा, त्यांच्या इच्छा म्हणा, त्याला सद्ग्रंथ म्हणा, उपदेश म्हणा, काही आपण त्याला नाव द्या, त्या इच्छेने चालायला लागलं म्हणजे मग फक्त कर्तव्य आणि स्मरण या 2 गोष्टी उरतात. आपण जर अगदी महाराजांच्या भाषेमध्ये जाणार असू तर फक्त माझं कर्तव्य आणि स्मरण उरतं. ह्या 5ही गोष्टींना आपण कर्तव्याचं एकदा फुटपट्टी घ्या आणि लावून बघा, मग त्याच्यात लक्ष देईल. कर्तव्य तर मला गरजच आहे, बसायचं आहे म्हटल्यावर खुर्चीची गरज आहे, ठीक आहे. घरामध्ये असेल, कुठेही असेल, बाहेर असेल तर गरज आहे मला. तर तिचं स्वरूप काय असावं हे कसं मी ठरवलं, तो आपण विचार केला, ठरवलं. तर तसं जसं आपल्याला एक विचाराने जायची बाजू आहे तशी तेही ही बाजू आपल्याला दाखवतात. सद्ग्रंथ ही बाजू दाखवतात की कसं जावं. तर कर्तव्यासाठी मला हे कामासाठी बसणं गरजेचं आहे, तर हे कर्तव्य फक्त उरतं. ते जर माझं कर्तव्य असेल तर ते तसं उरेल. कर्तव्याला खाली बसला आता गार लागेल तर आपल्याला सतरंजीची गरज आहे, ही गोष्ट खरी आहे. पण रुजामा पण टाकता येईल आणि त्याच्यावर 10 पण रुजामे टाकता येतील, हे पण शक्य आहे. बसायला हेही शक्य आहे, जसं खुर्चीला ते शक्य आहे तसं इथे पण ते शक्य आहे. पण ते गुरु करून देत नाहीत, ते तुम्हाला तिथेच ठेवतात बरोबर. तर हे त्यांच्याकडे पण द्यावं लागतं. गाडी केव्हा ड्रायव्हर हाकतो, ज्यावेळेस त्याच्या हातात दिली असेल तेव्हा. जेव्हा मीच गाडी चालवणार असेल तर मग हा मार्ग आहे. शुद्ध विवेकाने विचाराने जावं, सगळं त्या मार्गाने गेलं तरी पुन्हा सापडेल बरोबर गरज कुठे आहे ते, आणि त्याप्रमाणे वागू शकेल तरी चालेल. नसेल तर ह्या मार्गाने जात ते बरोबर ज्या ठिकाणी ठेवतात तिथं राहते, ते बरोबर ती जागाच असते, त्याच्यापुढे ते जाऊ देत नाही. तर ही एक दुसरी बाजू आहे. आणि त्यामध्ये स्मरण जोडून दिलेलं असतं त्याने. त्यांचे 2 मार्ग आहेत. गुरूंच्या मार्गांचे सगळ्या ग्रंथांचं सार जर कशात असेल तर एक कर्तव्यामध्ये आणि दुसरं स्मरणामध्ये आहे. तर हे स्मरणाचं जे काय आहे ना ते ह्याच्यात का जोडले हा थोडासा शंका येते. पण ते इतकं अचूक काम आहे, वेगळं काम आहे आणि अचूक काम आहे. एक स्मरण ही अजब, मला ती अजब वस्तू वाटते, म्हणजे किंवा अजब उपाय वाटतो त्यांचा. तरी प्रत्येक गोष्टीला स्मरणाची जोड दिलेली आहे. स्मरणाची जोड दिल्याने होतं काय तर ते स्मरण कशाचं असू शकतं. स्मरण माणसाला कर्तव्य स्मरण लागतं. समजा माझं कर्तव्य आहे तर ते मला ते स्मरण नको का त्याचं. समजा मला वेळ कामाचं काम आहे माझं बरोबर आहे, पण मला आठवलं नाही तर
तर मग काय करणार? मग कोण आठवून देणार? तो पाहिजे, म्हणजे त्याचं स्मरण पाहिजे. स्मरण ठेवतो कोण मला माहिती नाही, ते कोण कशा तऱ्हेनं चालतंय, ते तिथे कशा तऱ्हेनं वाढवता येईल. काही व्यावहारिक मार्ग असतील, मानसशास्त्राचे असतील, पण त्याच्या पलीकडे अजून जाऊन काहीतरी काम आहे. तेव्हा ते कर्तव्याचंही स्मरणच लागेल, जे मार्ग असतील त्या मार्गाने. भगवंताचं स्मरण लागेल, दुसऱ्याचं स्मरण लागेल. मला माझा जसा विचार आला तसा शाळेतल्या मुलाचाही येऊ शकतो, मला दुसऱ्याचा विचारही येऊ शकतो. तेव्हा तो गुरु आणून देतात तुमच्यासमोर, दुसऱ्याचा विचार करा. म्हणजे विनोबा जसं म्हणले ना की ते दान देताना मनुष्य पात्रापात्र विचार करतो वगैरे, तसं आहे. दान देताना पात्रापात्राचा मनुष्य विचार करतो लगेच. आणि म्हणले आपण ओततो त्यावेळेला तोंडात, आपण घास गिळतो तेव्हा तेव्हा पात्रापात्र विचार करतो मनुष्य. मला भूक लागली, मला पाहिजे म्हणतो. ते काय असेल ते असो त्यावेळेला, त्याला ते पाहिजे, पण मी ते घ्यायला पात्र आहे का, असा विचार मला याही ठिकाणी दान करायचंच आहे आणि त्याही ठिकाणी द्यायचंच आहे. तर ते देणं आणि हे देणं ह्याच्यामध्ये फरक कुठे येतो? तर तिथे ती गडबड आहे. तर इथे तर तो तिथे येत असेल तर हे विनोबांसारखे गुरु हे पण सांगतील की तिथे विचार करावा, मग ह्याला मी पात्र आहे का? काय जे खातो आहे, पितो आहे, काय जे करतो आहे त्याला मी पात्र आहे का? ते मी इथे होताना विचार करतो का? तिथे 10 वेळा विचार करतो. हो ते इथे मार्गी जाईल, ते हे होईल, ते विनियोग नीट होईल का नाही, खात्री नाही, आपल्याला अमुक नाही तमुक नाही, किती शंका माणसं येतात. मग ते ठीक आहे, अदेशकाले अज्ञान वगैरे ते सगळं मान्य आहे आपल्याला, पण तरीसुद्धा अगदी चांगल्या ठिकाणी तरीसुद्धा त्याला ते विचार सगळे मनामध्ये येतात. पण इथे स्वतःचे उत्ताना जर माझ्या तोंडामध्ये उत्ताना जर मला विचार मनामध्ये येत नसेल तर मग गडबड आहे. मग ती गुरु ती आणून देतो, हे सद्ग्रंथ आणून देतात किंवा महापुरुष आणून देतात. तर त्यावेळेला ह्या गरिबाचा आणि गरजूचा पण विचार मनामध्ये माणसाची येईल, अरे तिथे गरज आहे, तर तिथे काहीतरी करण्याची गरज आहे, हे माझं आहे, हे त्याला देण्याची गरज आहे, किंवा माझं आहे त्यातलं हे त्याचं आहे असं. तर आता हे आहे. मग त्याच्यात दुसरं स्मरण काय भान आणून देतं? वेळेला लोभाचंच भान आणून देतं, हवेपणाचं भान आणून देतं. आज ते वाढलं कशाने? मगाशी आपण संचय वगैरे सगळं पाहिलं, ते सगळं का वाढलं? तो लोभाने वाढलं, त्या हवेपणामुळे वाढलं. काय जे आपण नाव द्याल त्याला ते त्यातला विवेक राहिला नाही म्हणून वाढलं. म्हणजे हे सगळं या ज्या ज्या गोष्टीमुळे ते वाढलं त्या गोष्टींच्या वेळेला त्याचं स्मरण नव्हतं. स्मरण जर असतं तर घरात 2 वस्तू असताना तिसरी घेईन का मी? हा प्रश्न आहे. पण मला ती घ्यावीशी वाटते, कारण त्यावेळेला ती वस्तू त्या 2 वस्तूपेक्षा चांगली दिसते. एका घरात 3 वस्तू लागत नाहीत माणसाला, हे तर खरं आहे. पण तरीसुद्धा ती तिसरी येते. त्याचाच अर्थ असा आहे सरळ की त्यावेळेला मला माझ्या गरजांचं स्मरण नाही, मग मला माझे ह्या विवेकाचं स्मरण नाही असं झालं. म्हणजे ते स्मरण ही एक गोष्ट त्यांनी त्याला जोडून दिली सारखी. त्या स्मरणाने सगळी स्मरणं येतात आणि ती सगळी स्मरणं आली की हे काम आपोआपच होतं. म्हणजे कल्याणाचा प्रपंचकरण भगवंत करतो. म्हणजे काय करतो? भगवंत येऊन थोडंच काही काम करतो. इथे आपल्या घरात कोण राहायला आपण काय जाणार का काय का आपलं करू राहणार कोण आपल्यासाठी, हो की नाही? सामान्य माणसं आम्ही आमच्यासाठी कोण राबणार? पण भगवंत राबतो, ही गोष्ट खरी. जर आपण त्याच्या हातात प्रपंच दिलेला असेल, विचार दिलेला असेल, निर्णय दिलेला असेल, तर तो कुठल्या ना कुठल्या रूपाने तो राबतो. तो सर्वात मोठं कशाने राबतो? तो जाणीव जागृत ठेवण्याने राबतो. आपल्या मनातली जी जाणीव लोप पावते, जी सावधानता लोप पावते, ती जागी करण्याच्या रूपाने तो राबतो. तेव्हा त्याला सद्बुद्धी म्हणा. सद्बुद्धी ही द्यावी दिनाला श्रीरामी हो ठेवा मतील. आता आपण गणपतीला प्रार्थना केली कृष्णदास महाराजांची. ती कशासाठी केली? की माझी सद्बुद्धी कायम राहू दे. म्हणजे मला ज्या वेळेला जसा माझ्या मनाचा विचार, माझ्या भोकेचा विचार येईल तसा मला दुसऱ्याच्या भोकेचा पण विचार येईल. हे मनात आलं की माणसाची सद्बुद्धी जागी झाली. आता ती विसरलेली असते त्यावेळेला तो संचय करतो, जी जागृत होते त्यावेळेला तो दान करतो. हे 2 सरळ आपल्याला पटणाऱ्या गोष्टी आहेत. तर हे सगळं घडतं ते भगवंत हे इथे करतो. गुरुच्या इच्छेनं आपण परमार्थ केला. आता गुरुच्या इच्छेने केला म्हणून दुसरं कोणीतरी आहे किंवा ग्रंथ आहे किंवा विचार आहे म्हणून त्याला आपण परमार्थ म्हटलं. यापेक्षा परमार्थाची इथे फार मोठी व्याख्या नाही. इथे अभिप्रेत एवढंच की दुसऱ्याच्या यानं चाललंय. आतापर्यंत ते माझ्या यानं चाललंय. माझ्या यानं करायचं असेल तर मग शुद्धवती मागाशी सांगितलं तसं विचार तो मार्ग आहे. पण हे सगळं द्यायला ते प्रपंच करतात. म्हणजे एवढा की शुद्ध बुद्धी देतील, सावधानता देतील, अंमलात आणायला शक्ती कमी पडते ती देतील. हे सगळं आपल्याला कळतं अनेकदा, पण ते अंमल करायच्या वेळेला लक्षात राहत नाही, त्यावेळेला आठवत नाही. त्यावेळेला ते करावं असं वाटतं. ही जी आहे ती त्या क्षणी जी शक्ती लागेल माणसाला काही वळण देण्याची, त्या बुद्धीला काय चाललंय त्या कृतीला ती वळण देण्याची शक्ती देण्याचं काम त्यांचं आहे. ते देतात. आणि मग तिथं म्हणजे जिथे थांबायचं आहे तिथे, जिथे जायचं आहे तिथे, ह्या दोन्हीने शक्ती लागते. थांबायलाही माणसाला एक प्रकारची शक्तीच लागते. सिनेमाला जायचं मला गरज नाही आहे तर मला थांबायला एक शक्ती लागते, तिला मी शक्तीच समजतो. आणि ज्याला जायचं आहे, मला देवाला दर्शनाला जायचं आहे, तर ते जायला सुद्धा शक्ती लागते. आत्तासुद्धा इथे मनुष्य उपस्थित आहे, तो शक्तीनिशी उपस्थित आहे.
तो जो शक्तिमान नसता तो उपस्थित राहिला नसता. बाहेर डमडम भरपूर वाजते, हे आणि कशाला ऐकायचे, ते आपल्याला डोक्याला ताप आहे. ओके नाही, विचार करायला लागतो परत. ओके नाही, तर ते सगळं पुन्हा आपल्या मागे परत पुन्हा घरी घेऊन जाणार. तर हे सगळं ते तिथे काय नाही, बघा आनंद घ्या, सोडून द्या, काय तुम्ही काही करू नका, आणि परत इकडे तिकडे वेळ खा, मजेत राहायला असं जाता जाता बघता बघता इकडे तिकडे सगळं करता येते. पण हे सगळं नाही म्हणायची त्याला शक्ती आहे. त्या क्षणी ती शक्ती आहे म्हणून मनुष्य इथे आहे, नाही तर तो तिकडेच कुठेतरी असला असता. असू दे, तिकडेही आहेत माणसं, असे सगळीकडे पाहिजेतच. तर हे सगळं आहे ना, याच्यात ही जी आहेत ती कोणत्या शक्तीनिशी आहेत की नाही म्हणण्याच्या शक्तीनिशी आहेत, होय म्हणण्याच्या शक्तीनिशी सुद्धा आहेत. ते दोन्ही शक्ती असतात, त्या भगवंतच देतो, म्हणून आपण आहोत तिथे. तेव्हा भगवंत चालवतो म्हणजे असं चालवतो प्रपंच, की याही दिवशी तो भगवंताचा विसर पडू देत नाही, विवेकाचा विचाराचा विसर पडू देत नाही, जाणीव जागृत ठेवतो. ह्या सगळ्या रूपाने तो आपला प्रपंच चालवतो. आपला प्रपंच कल्याणाचा का होतो, तर तो आपोआपच जरुरी पुरता होतो. जाणीव झाली की मनुष्य थांबला, तो खरेदी नाही करत, तो जादा नाही करणार, तो दुसऱ्याला द्यायचं ते त्याला आठवण होणार, त्यामुळे तो देणार. म्हणजे हे सगळे निगेटिव्ह पॉझिटिव्ह दोन्ही बाजूनी त्याची कामं सुरू होतात, आणि ही सुरू झाल्यामुळे तो प्रपंच कल्याणाचा होतो, आणि म्हणून तो समाधान देतो. माणसाकडे भाकरी असेल पण समाधानात असेल, आणि श्रीखंडपोळी खाईल पण असमाधानात असेल. हे फरक जे शेवटी राहतात, तेच फरक काढण्याचं काम हे भगवंत करतो. त्यामुळं आपसुकच जरुरी पुरता प्रपंच होतो, त्या पुढचा तो प्रपंच तुम्हाला करू देत नाहीत, आणि म्हणूनच तो कल्याणाचा होतो. तेव्हा प्रत्येकाकडची यादी काय असेल ती ज्यांनी त्यांनी ठरवावी, पण ती बरोबर जरुरीपुरती आणणं म्हणजे गुरुच्या इच्छेनं वागण्यासारखं आहे. तर ते जर वागलं तर बरोबर गुरुच्या इच्छेने आपल्या ठिकाणी या गोष्टी जागृत राहतात, आणि त्याचा परिणाम म्हणून आपला प्रपंच कल्याणाचा होतो, तो शांतीचा होतो, समाधानाचा होतो. आणि हे नुसतं मला आता काय माझं काय उरलं नाही, माझं काय उरलं नाही वगैरे असं काही नाही. खरोखर तशी अवस्था आहे का, तसं म्हणणारे लोक पण भेटतात, पण ते अस्वस्थ असतात. अजून जर बरं झालं तर अजून काही काम करायचं असतं, तर तसं काही नाही आहे, ते त्यांचं झालेलंच आहे, असं आहे. आता त्याच्या उपर भगवंताची मर्जी आहे, अशी परिस्थिती आहे. तर हे लक्षात घेतलं तर मग खरोखर समाधान म्हणजे पुढचं नाही म्हणत मी, अगदी मृत्यूभीती म्हणत नाही, साध्या व्यवहारात सुद्धा रोजचे सुद्धा समाधानाची त्याची अवस्था आहे. ती त्याच्या त्या कल्याणाच्या दिशेमुळं आहे, कल्याणाच्या प्रपंचामुळं आहे. तर हे कल्याणाची दिशा देई ते जे त्यात आहे ते सगळे या अर्थाने आहे, आपल्या अभंगामध्ये पण आहे. तेव्हा ती जी आहे म्हणजे बोलण्यातलं काय ठिसूळ शांती किंवा समाधान नव्हे. विनोबाज म्हणायचे की ते ह्याच्यात जाऊन अरण्यात जाऊन तपश्चर्या करून यायचं, आणि भिक्षेला जर दारात उभं राहिलं तर माणसाला जर पटकन मनुष्य बाहेर आला नाही तर संताप जर झाला तर ती शांती ठिसूळ होती. तिथं जे आपलं ध्यान लागलं ते ठिसूळ होतं, असा अर्थ झाला. तेव्हा ते मिळवलं पाहिजे की जे कशाने बिघडणार नाही आहे असं. तेव्हा ती ठिसूळ नाही, भरीव आहे. तेव्हा अशी भरीव समाधान, अशी भरीव शांती ती देऊ शकते, ते कल्याणाचा प्रपंच आहे. तर तो भगवंताला करावा लागतो, कारण आपण आता या दिशेने चाललो म्हणून, हा विचार करून चाललो म्हणून. त्यासाठी आपल्या हातात एवढंच करणं शक्य असतं, प्रार्थना ती आपण त्यांना करावी, आणि गणरायाने आपल्याला ती बुद्धी द्यावी. दुसरं काय आता आपण सांगणार, आपल्यासमोर विषय सगळा आलेला आहे. आता आज थोडं स्मरण करून मग पुढे जाऊ. त्याच्यासाठी मध्ये आणखीन एक 5-10 मिनटं आपली घेतो. ती म्हणजे मुद्द्याने फक्त स्मरण करतो. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, आपल्याविषयी आपल्या ते लक्षात असतील, येऊन गेले असतील. पण आज 11 सप्टेंबर आहे, तेव्हा विनोबांची जयंती आहे. आज आपल्याला काही सगळी स्मरणं त्या दिवशी शनिवारी येतातच असं नाही, ती होतात, करता येतात असं नाही. पण तरीसुद्धा हे 20व्या शतकातला अगदी काय थोडक्यात सांगता येईल, 20व्या शतकातला एक अभूतपूर्व महायज्ञ म्हणजे विनोबा आहेत. 6व्या शतक मला स्वतःला वाटलेला असा आहे की या शतकातला एक अभूतपूर्व असा महायज्ञ म्हणजे विनोबा आहेत. आपण त्यांचे कुठलंही चरित्र वाचा, कितीतरी चरित्र उपलब्ध आहेत त्यांची, त्याचे तपशील खूप, आपल्याला जेवढे आपल्याला घ्यायचेत तेवढे घ्या, कुठल्यातून घ्यायचेत ते घ्या, पण त्यातून आपल्याला एक लक्षात येईल की हा अभूतपूर्व महायज्ञ आहे. तेव्हा त्यांच्या आईवरचं जे आत्यंतिक प्रेम आहे, जिथून त्यांना सगळं शिकता आलेलं आहे, त्याचं फक्त मी आज स्मरण करतो. विनोबांचं स्मरण करणं ही गोष्ट ह्या मर्यादेतली शक्य नाही आहे, या वेळेत शक्य नाही. पण ज्यातून आपल्याला घेता येण्यासारखं आहे ते त्यांच्याकडे काय आहे, त्याच्यातलं काय मला वाटलं ते आपल्यासमोर ठेवतो. विनोबांनी नेहमी आईच्याबद्दल सांगताना अशी भाषा वापरलेली आहे की मी जगामध्ये विनोबांनी वाचले इतके ग्रंथ वाचणं नाही, त्याची यादी वाचणं सुद्धा कठीण आहे.
त्यांनी कशाचं सार काढलं नाही असं नाही. त्यांनी भागवतापासून ह्याच्यापर्यंत कुराणापर्यंत ह्याच्या धर्मसारापर्यंत सर्व सार काढली. आणि आपल्याला माहिती की ते कुराणाचे आयते पडत तर त्या ऐकायला मंडळी येऊन बसत, एवढी त्यांची योग्यता त्याच्यात होती. म्हणजे कशात होती कशात नव्हती हा प्रश्न आहे. तर ते, आणि एवढा वेळ नाही म्हणायचे, त्यांचं आपण चरित्र वाचा म्हणजे आपल्याला ते वाचले असेल, तर त्यांना वेळ नाही आहे. कारण त्यांची प्रज्ञा इतकी विलक्षण आहे की ते टाकलं की ते घेतलं की ते पुढे चालले, अशा पद्धतीने ते जात गेलेले आहेत. म्हणूनच गांधीचं स्वतः गांधीजी त्यांच्याबद्दल हा आश्रमाला द्यायला आलेला माणूस आहे असं म्हणालेले तर आपल्याला माहिती असेल. आणि बाकीचे सगळे आश्रमात घेऊन जाण्यासाठी आले, देण्यासाठी आलेले आहे असं विनोबांच्याबद्दल ते म्हणत. ते अत्यंत सार्थ गोष्ट आहे. ते आईबद्दल काय म्हणत की इतक्या सगळ्या महापुरुषांकडून आणि ग्रंथांच्याकडून, सद्ग्रंथांकडून मी शिकलो सगळं ज्ञान, आणि ते ग्रंथ एका पारड्यामध्ये, आणि आईकडून मिळालेली भक्ती आणि ज्ञान हे एका पारड्यामध्ये. तर आईचं पारडं जड आहे. त्या काय असतील याची कल्पना येऊन जाते. हे कशासाठी आहे तर आपल्याला बनायचं असेल तर तशी आई बनता यावं. ज्यांच्या वाट्याला ते आहे त्यांनी ते बनावं. आणि याच्यासाठी पुरुष किंवा स्त्री व्हावं लागत नाही, अंतःकरण लागतं. तेव्हा त्याला वडिलांना पण आईची माया असू शकते, आईच्या स्वरूपाची माया असू शकते. हा फरक आहे त्याच्यातला. तर त्यामुळे तो लक्षात ठेवून आपण याच्याकडे पाहावं. ते पालक आहे, म्हणजे पालक या अर्थाने पहा. मग आपण दोघांना धरताना गृहीत, तसं मी धरतो हे गृहीत, तर तसं धरून पाहावं म्हणजे लक्षात येतं. तर यासाठी हे, आणि शिकणाराही प्रज्ञावंत असावा. शिकणारही तसंच हवा ना. आई आहे विनोबांसारखी आहे, रुक्मिणी आई आहे, अगदी विनोबांची आई आहे, या पद्धतीची आई आहे, आणि तशी ती काही मोठी सुशिक्षित आहे आणि काही झाली पंडित झाली म्हणून ती काही शिकवते असं काही नाही. तिचं अत्यंत व्यवहार्य काय जे आहे ते. विनोबाने एकदा हट्ट केला. मी फक्त 5 गोष्टी त्याच्यातल्या सांगतो, म्हणजे घटना फक्त. विनोबाने हट्ट केला. आईला भजन अत्यंत आवडे. ते भजन आई छान म्हणे, ऐकल्यावर आनंद होईल. आपल्या घरात सुद्धा आपली मुलं आपल्याला गाणं म्हणायला सांगतात, त्यात ती झोपतात. आपल्याला माहिती, लहान मुलं सुद्धा हे हट्ट करतात. विनोबाने सुद्धा तो केलेला आहे, मोठे झाल्यावर सुद्धा केलेला आहे. विनोबांना आई लावली असेल किती, काय 22-23 वर्ष लाभली असेल, पण तेवढ्यात त्यांनी काय घेतलेलं आहे ते त्यांना एका पारड्यात सगळे महापुरुष आणि ज्ञान, आणि दुसऱ्या पारड्यात आई, याच्यात आईचं पारडं जड म्हणावं एवढं लाभलेलं आहे. तर ह्याच्यावरून आपण कल्पना करावी विनोबांचं इथे आहे स्थापना म्हणून. तर रोज त्यांनी एकदा आईला हट्ट असा केला की रोज नवीन भजन म्हणत जा. 6 महिने आई भजन म्हणत होती, पण अजून ते भजन परत म्हणावं लागलं नाही तिला. म्हणजे काय माणसांच्याकडे असेल याची कल्पना यावी आणि आपल्यासमोर ते असावं म्हणून. आईचं आवडतं भजन काय होतं तर त्यातल्या त्यात आवडतं भजन तिचं पुरंदरदासाचं होतं. ती कर्नाटकातली होती, पुरंदरदासांचं भजन आवडतं म्हणून. आणि ते भक्त देवातला संवाद आहे. ते भक्त ते देवाला म्हणतोय, संवाद आहे म्हणण्यापेक्षा भक्ताचं म्हणणं आहे देवाला, ते सांगणारं ते भजन होतं. तर त्या भजनातलं ते कायमचं माझ्या चित्तावर म्हणले कोरलं गेलेलं आहे की ते पुरंदरदास असं म्हणतात की देवा तुला आपल्या दोघांना शपथ आहे, तुलाही शपथ आहे मलाही शपथ आहे, दोघांनाही आपल्याला शपथ आहे, असं पुरंदरदासाचे भजन आहे. तर ती शपथ काय तर मी तुझा आश्रय सोडीन तर मला शपथ आहे. आपण अर्थ लक्षात घ्या की मी तुझा आश्रय सोडीन तर मला शपथ आहे, आणि तू माझा हात सोडशील तर तुला शपथ आहे. काय असेल भजनामध्ये सापडलेलं त्याला मला सांगा. बघा आपलं भजनं म्हणतात लोक, काय शब्द कळत नाही, नाही होत नाही, काय अर्थ नाही काय, पण किती बरोबर मुद्द्याचा अर्थ आहे. आणि तो त्या आईला कसा भावला असेल आणि तिचं ते आवडतं कसं झालं असेल आपण कल्पना करून बघावी नुसती. तेव्हा श्रद्धेय किंवा प्रेमाचा जो संस्कार आहे तो कसा असतो तर हे 2 शब्द आहेत, तुझा आश्रय सोडीन तर तू, ती मलाही शपथ आहे, आणि तू माझा हात सोडशील तुलाही शपथ आहे, असं शपथ घालणारं एक भजन आहे. दही ज्या वेळेला साधा आपण घरामध्ये रोज ताकाचं ते काय ते थेंब टाकून, काय दह्याचं थेंब टाकून आपण बिरजण लावतो, ती दुधाचं सगळं व्यवस्थित करी, पण वरचं जे दह्याचा थेंब टाकायचा, ताकाचा थेंब टाकायचा, तो टाकताना ती देवाचं नाव घेत असे, तो थेंब टाकता. तेव्हा विनोबा काय म्हणली, ही रोजची गोष्ट आहे. ह्यांनी इतके प्रश्न तिला केलेले आहेत, त्यातूनच सगळी ज्ञानाची कवाडं उघडलेली आहेत. त्यामुळे ते प्रश्नांच्या विषयी आपलं प्रेम आहे की त्यातून कुठेतरी एखादं कवाड उघडतं कोणाचं तरी, काहीतरी होतं कोणाला तरी, तर ते होऊ शकतं. ते म्हणाले काय गरज आहे याची, तू इतकी वर्ष तू हे करतेस, ते दह्याचा थेंब टाकतानाच नेमकी तुला देवाचं नाव तू का घेतेस, ते दूध एवढं ते विरसतीस त्यावेळेला ते बोलताना तू देवाचं नाव घेत नाहीस, पण दह्याचा थेंब टाकताना नाव घेतेस, तर हे तू का घेतेस. ती म्हणली हे सगळं दुधाचं सगळं पुरं करणं हे कर्तव्य आहे, हे माझं काम आहे, पण दही बरोबर त्यात पडणं आणि योग्य विरजण लागणं ह्यासाठी ते दही बरोबर पडणं ही कृपेचा प्रश्न आहे. त्यामुळे मी त्यावेळेला देवाचं नाव घेते, त्यामुळे माझं दही चांगलं असतं नेहमी. तेव्हा ते व्हायला
त्या ठिकाणी देवाचं नाव घ्यायला पाहिजे. विनोबाने त्याच्यावर एकच कमेंट केली की तिथं हे जेव्हा मी ऐकलं तेव्हा तिचं म्हणणं दही जमायला सुद्धा कृपा लागते. दही वास्तविक लागतं, काय करायचं असतं, दही आपोआप लागतं. आपण व्यवहारातच माहिती आपल्याला, अगदी साधी उदाहरण आहेत म्हणून मी फक्त त्यातली घेतली आपल्यासमोर, की ते लागायला काय कृपा. पण त्याच्यात जे दह्याचं प्रमाण आहे, आता दही किती आंबट आहे, दही किती गोड आहे, हवामान कसं आहे, किती गोष्टी आहेत हो. हे सगळं होऊन दही चांगल्याच दर्जाचं असेल याची आपण क्वालिटीची खात्री देऊ शकतो का. त्यासाठी ते प्रमाण आहे. त्यामुळे ते म्हणाले ते दही जमायला सुद्धा कृपा लागते. त्या विनोबाने त्याच्यावर एकच आयुष्यभर म्हणले मी त्यातून शिकलेलो आहे की भक्ताचा प्रयत्न आणि देवाचा अनुग्रह म्हणजे कृपा या दोन्हीचं भान कसं ठेवावं ते दह्याचा थेंब टाकताना देवाची आठवण करण्यावरनं मी शिकलो. किती बारीक सारीक गोष्टी असतील की जिथे हे सगळं शिकता येण्यासारखं आहे. त्याचं हे आहे. दारात फणस होता, फणसाचे गरे, फणस काढला की गरे. कोकणातल्या लोकांना माहिती आहे, इथे पण आहेत काही यांच्याकडे आहेत. तेव्हा ती नेहमी सगळं सोलायचा स्वतः सावकाश. तर सगळा फणस सोलायचा, ते आपण स्वतः गरे काढायचे, कष्ट करायचे त्याचे सगळे, आणि ते सगळं करून त्याचे गरे सगळीकडे पोच करायचे. आणि मग घरातले जेवढी माणसं आहेत जेवढ्यांना लागणार तेवढे गरे घरात शिल्लक ठेवायचे. तेव्हा ते म्हणाले की हे फणस आपला, कष्ट केले आपण, गरे आपले, हे एवढं सगळ्यांना वाटायचं. म्हणजे ते आपण आधी खायचंच नाही, पुन्हा वाटायचं आणि मग पुन्हा आपण खायचं. म्हणजे आजच्या युगाला न जमणारी गोष्ट आहे ना ही. याच्यावर एकच म्हणली की देतो तो देव आणि जो राखून ठेवतो तो राक्षस. अगदी नेमकं म्हणजे त्यावरनं मला शिकायला एक आलं. म्हणजे माझ्याही लक्षात आलं की देतो तो देव, खातो आणि देतो तो माणूस, आणि खातो म्हणजे देत नाही. आता काय म्हणत नेमकं यावरनं तुम्ही कल्पना करा की तो खातो पण देत नाही, किंवा खातही नाही आणि देतही नाही, तो राक्षस. ही म्हणजे व्याख्या लक्षात आली. आता आपण बाहेरच्या सगळ्या असमतोल आणि असंतोषाची सगळी कारणं कुठे आहेत ती बरोबर आपल्याला दिसेल की इथं ती कारणं आहेत. म्हटलं काही कुठे बाहेर चुकलेलं नाही, इथे चुकलेलं आहे की ही कळलं नाही आहे म्हणून हे असं होत आहे. तेव्हा विनोबाने त्याच्यावर ह्या एका साध्या तिच्यावर देतो तो देव आणि राखतो तो राक्षस. राखतो म्हणजे या अर्थाने की ठेवून घेतो, संचय करतो तो राक्षस, असं ते म्हणाले. जे वाक्य आहे त्यावरनं त्यांनी ते म्हणाले हे जर मी वाक्य ऐकलं नसतं तर एवढ्या मोठ्या अपूर्व जगातल्या भूदान यज्ञाची प्रेरणाच मला झाली नसती. शक्य नाही, मला हा विचारच सुचणं शक्य नाही. तो केवळ तिच्या संस्कारामुळे सुचला आणि म्हणून मला हे आवाहन करायची बुद्धी झाली किंवा त्याचा पुढे एवढा मोठा प्रचंड प्रतिसाद त्याला मिळाला. विनोबानेचा लहानपणी भय वाटे, भूताचं भय वाटतं माणसांना, अंधारात जायचं भय वाटतं, भयाचे खूप प्रकार आहे. तेव्हा त्यावेळेला ती दोन गोष्टी सांगी. एक, भय तुला जर वाटत असेल तर हातात कंदील घे. भूताची भीती वाटे आणि त्या भूताचं आपल्याला माहिती आहे की भूताची भीती वाटते, मोठेपणीसुद्धा वाटते. भूतासारख्या माणसांची वाटते ती वेगळी, पण भूताची भीती वाटते. तर आता त्यावेळेला ती म्हणे की हातात कंदील घ्यावा आणि मुखात रामनाम ठेवावं म्हणली मोठ्याने, म्हणजे भीती वाटणार नाही. तेव्हा हा प्रकाश म्हणजे तो ज्ञान आहे, तेव्हा ते कंदील हातात असावा असं, आणि इकडे रामनाम म्हणजे देवाचं स्मरण असावं म्हणजे माणसाला भीती नाही वाटत असं. तशी दुसरी विनोबांना नेहमी आपल्या सावलीची भीती वाटे, छायेची भीती वाटे, स्वतःच्या सावलीची भीती वाटायची त्यांना. आणि वाटते काही काही तिकडे बघितलं की भीती वाटते म्हणजे, आणि विशेषतः एकटा वगैरे असतं मग कळतं ते बरोबर. तर त्यावेळेला ती सावलीची भीती वाटे. तर त्यावेळेला तिने त्यांना सांगितलं की एक लक्षात घे, ती तुझी गुलाम आहे, तू तुला भिवू नकोस कधी. ती तुझी गुलाम आहे, तुझ्या आज्ञेमुळं ती बसलेली आहे, तुझ्या आज्ञेमुळं ती उठणार आहे. बघ पाहिजे वास्तविक किती साधा आहे धडा, काही यात विचार करण्यासारखं आहे असेल असं वाटत नाही, पण ती तुझी गुलाम आहे. तेव्हा हे असं जर आपल्याला कुठेही भीतीचा प्रसंग असेल तर विनोबांची आठवण आईची करून बघायला हरकत नाही. आणि विनोबाने खरोखरच उठून बसून बघितलं मात्र ते तेवढे त्याचा पडताळा मी घेतला आहे असं विनोबाने पडताळा घेतला आणि माझ्या खात्री झाली की तिनं माझ्या दोन गोष्टी घालवल्या. भय हे श्रद्धा आणि ज्ञानाने घालवलं. एक ज्ञान कंदील तर तो कायम बरोबर आहे त्यामुळे कधी भय नाही, एक बाजू घालवली. दुसरी श्रद्धेने घालवली, नाम आहे माझ्या मुखामध्ये त्यामुळे भय नाही, त्यामुळं अशाही बाजूनी घालवली. आणि छायेचं भय तिने मला बुद्धीने आणि तर्काने घालवलं, तर्काने आणि बुद्धीने घालवलं. तू उठून उभा राहा, छाया उठून उभी राहते, तू बसलाच छाया खाली बसते. ह्याचा अर्थ ती छाया केवळ तुझ्यावर अवलंबून असलेली गोष्ट आहे, ती तुला भय दाखवू शकत नाही असं इतक्या साध्या बाबीत त्यांनी दाखवलं. माधोकरीपूर्वी येत असत विद्यार्थी, त्यांना ती अन्न वाढीत असे
ज्याच्याकडे इतका अत्यंतिक प्रामाणिकता होती की घरामध्ये उरलेलं जर अन्न असेल तर ते ती आपल्या मुलांना वाढेल आणि त्याला ताजं वाढेल. जर वाढायचंच असेल आधी मुळात आधी कोण आहे असं असत नाही अलीकडे. विद्यार्थ्याला एखाद्याला का विद्यार्थी त्यातल्या त्यात विद्यार्थी म्हणेन मी किंवा गरजू म्हणेन मी, विद्यार्थी तर अधिक योग्य माझ्या दृष्टीनं अधिक योग्य, तर असं एखादं जर असेल तर त्याला जेवायला घालावं ही एक संस्कृती होती आणि ती फार मोठी होती. तर आज कुठे कोणाला बुद्धी झाली जपायची तर त्यांनी जपावी, पण आणि व्हायला तर कल्याण होईल त्याचं पण स्वतःचं. विद्यार्थी काय होईल तो त्याचंच काय करेल त्याच्यावर अवलंबून आहे, पण त्याचं कल्याण होईल. तर ही एक संस्कृती आहे ती जपण्यासारखी होती. तर त्या काळात ती आई जपत असे. त्यावेळेला राहिलेलं अन्न स्वतः खाई, वडिलांना घाली, मुलांना देई, शेळं असेल तर मुलांना देई, आणि त्या एक मुलगा जेवायला असेल त्याला मात्र ताजं अन्न देई. तेव्हा विनोबाने तिला प्रश्न केला की सर्वांना समदृष्टीनं पाहावं असं तू आम्हाला शिकवलेलं आहेस, तर तुझ्या ठिकाणी मला त्याचा अभाव दिसतो. अशी माणसं होती म्हणून आपल्याला काहीतरी कळलं एवढंच मला वाटतं की काही नाही, अशासारखी माणसं होती म्हणून आपल्याला काहीतरी कळलं आहे ही गोष्ट काही. तेव्हा आईनं प्रामाणिकपणे त्याच्यावर काय सांगितलं हे आईचे थोरवी आहे. मला असं वाटतं की अशी आई असणं किंवा अशी आई पाहायला मिळणं किंवा कुठेतरी होणं ही केवढी गोष्ट असेल. तेव्हा ती म्हणाली तू म्हणतोस ते खरं आहे, माझ्या ठिकाणचा भेदभाव अजून गेला नाही, माझी आसक्ती गेली नाही, म्हणून पुत्रस्नेहामुळे तू पुत्ररूप वाटतोस, मला माझा मुलगा वाटतोस. पण माझा मुलगा वाटतो म्हणून अलीकडे काय केलं जाईल इथून सुरुवात करा विचार करायला, आणि त्याला काय वाढलं जाईल आणि ह्याला काय वाढलं जाईल विचार करा. म्हणजे हे विचार करण्याची गरज आहे खरं. म्हणजे ते आईचंच आहे ना. कोण ताजं अन्न बाहेर नेऊन बाहेर घालतं मला सांग. बाहेरच जर घालायचं अन्न विद्यार्थी वगैरे सोडून देऊ क्षणभर, तर काय शिळपाका आहे का मनुष्य घरात बघतो, मग देतो किंवा घालतो. ताजं अन्न कोण देतो. म्हणजे इथंच फळी मुळात सुरुवात आहे. पण ती त्यात सुद्धा ती मान्य करायला तयार आहे की ही माझा भेदभाव आहे, मी तुम्हाला शिळं घातले त्याला ताजं दिलेलं आहे विद्यार्थ्याला. तेव्हा ते तसं मी का करते हे तुला सांगते. माझ्या ठिकाणचा अजूनही भेदभाव गेलेला नाही. तो ज्याला मी वाढते आहे तो मला भगवत स्वरूप वाटतो, तू पुत्र वाटतोस. तो भगवत स्वरूप वाटतो म्हणून त्याला मी ताजं अन्न वाढते, आणि तू पुत्र स्वरूप वाटतोस म्हणून तुला शिळ वाढते. तू ज्या वेळेला मला भगवत स्वरूप वाटशील त्यावेळेला हा भेदभाव उरणार नाही. कठीण आहे. आणि शेवटचं सांगतो फक्त की तिला भक्तिविजयाचं वगैरे या पोथ्यांचं फार प्रेम होतं. त्या ती वाचत असे. त्यावेळेला विनोबा एकदा हे सगळं ऐकून म्हणाले, बरोबर आहे असं ऐकल्यावर माणसाला शेवटी असं वाटतंच, तर त्यातच आहे म्हणून शेवटी ठेवलं की असं ऐकल्यावर विनोबा एकदा म्हणाले की हे असे संत आणि भक्त हे किंवा अशा स्वरूपाचे लोक हे प्राचीन काळातच शक्य आहेत. असं विनोबा हिला म्हणते. जे म्हणायचे ते स्पष्ट म्हणून घेतलंय त्यांनी आणि म्हणून त्याची उत्तर पण उपलब्ध आहेत. तेव्हा आई म्हणाली की असं म्हणू नकोस, ते आजही आहेत. आणि जर संत सज्जन नसते तर पृथ्वी कशाच्या आधारावर टिकली असती. आपले मानसशास्त्रज्ञ म्हणतात की ती ग्रॅव्हिटेशनल फोर्सवर टिकून आहे. तिची काही देवाची वगैरे कशाची काय संतांची संतबिंत काय नाही, इतर काय नाही. पण ते जे म्हणता आहेत त्याबद्दल आपल्याला हे लक्षात घेणं आवश्यक आहे की जड वस्तू ही ग्रॅव्हिटेशनल फोर्सवर टिकू शकेल. आत्मवस्तू, माणसाच्या ठिकाणचं चांगुलपणा, माणसाच्या ठिकाणची थोरवी, अंतःकरण या गोष्टी ग्रॅव्हिटेशनल फोर्सवर टिकत नाहीत. ते जे पृथ्वीवर टिकून आहे ते ह्या गोष्टींच्यामुळे टिकून आहे आणि ते संत सत्पुरुष जगामध्ये आहेत म्हणून हा समतोल साधला गेलेला आहे कुठेतरी, नाहीतर टिकलंच नसतं. एवढं मला ह्याच्यावर म्हणायचं आहे. तेवढं आपण लक्षात घ्यावं आणि आपण विनोबांचं हे स्मरण थांबू. सुखासाठी कोठे जावे 153 पद 38. दुःख कोणासी सांगावे, सुखासाठी कोठे जावे, दुःख कोणासी सांगावे, सर्व भावासी विसावा, संत शांत करती जीवा, सर्व भावासी विसावा, संत शांत करती जीवा, संतांची पायी ठेवा, देवा संतांची पायी ठेवा, मजला संतांची पायी ठेवा. जग झिजे स्वार्थासाठी, कोणी नसे कोणासाठी, जग झिजे स्वार्थासाठी, कोणी नसे कोणासाठी, संत मात्र करीती सेवा,
जगासाठी शिजविती जीवा संत मात्र करीती सेवा जगासाठी शिजविती जीवा संतांची या पायी ठेवा देवा संतांची या पायी ठेवा मजला संतांची या पायी ठेवा भेदभावासी नास्थान बोधकृपा हि समानं भेदभावासी नास्थान बोधकृपा हि समान संत कल्याणाचा ठेवा तेथे घोटाळू दे जीवा संत कल्याणाचा ठेवा तेथे घोटाळू दे जीवा संतांची या पायी देवा संतांची या पायी ठेवा मजला संतांची या पायी ठेवा संत घेती सांभाळून प्रेम वर्षाव करून संत घेती सांभाळून प्रेम वर्षाव करून देव सगुण पहावा ऐसे वाटे दीन जीवान देव सगुण पहावा ऐसे वाटे दीन जीवान संतांची या पायी ठेवा देवा संतांची या पायी ठेवा मजला संतांची या पायी ठेवा जानकी जीवन स्वर्ण जय जय राम मंगलमूर्ती मोरया